स्वर्गीय अजितदादा पवार यांची शासकीय जयंती 22 जुलै रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे। आपल्यासोबत नाशिकचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे आहेत। अण्णा, माननीय भुजबळ साहेबांनी खरं तर ही मागणी केली होती आणि त्याच्यानंतर आता 22 जुलै रोजी अजितदादांची शासकीय जयंती साजरी होणार आहे। कशा पद्धतीची मागणी आणि काय नेमकी त्याच्या मागची भावना? नाही, आदरणीय दादांची जयंती 22 जुलै रोजी आहे आणि त्यासाठी पक्षाने अगोदरच एक जनसेवा सप्ताह म्हणून जाहीर केलेला आहे की ज्याच्यामध्ये आरोग्यविषयक, वृक्षारोपण आणि असे 7-8 प्रकारचे कार्यक्रम आम्हाला जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी सर्वांना दिलेले आहे पक्षाने। ते आम्ही साजरं करण्याचं आम्ही ठरवलेलं होतंच, परंतु आदरणीय भुजबळ साहेबांनी जयंती संपूर्ण सक्रिय पद्धतीने साजरी व्हावी या पद्धतीने पत्र दिलं आणि आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी ती मान्य केली। त्याबद्दल मी फडणवीस साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेबांचे प्रथमतः आभार मानतो। आणि आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे वृक्षारोपण असेल, आरोग्यविषयक काय असेल, विद्यार्थ्यांचे काय असेल, युवतींचे काही विषय असेल, महिलांचे काही विषय असे जे पक्षाने जे काही कार्यक्रम दिलेले आहे हे संपूर्ण जिल्ह्यात राबवणार आहोत। यासाठी मग आमच्या भागामध्ये असलेले आमदार, त्यानंतर झिरवाळ साहेब असतील, त्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबसुद्धा ह्या कार्यक्रमांना स्वतः हजेरी लावणार आहेत। तेही आता 1-2 दिवसामध्ये भुजबळ साहेबांशी चर्चा करून तेही ठरवणार आहोत आणि संपूर्ण जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातील। कारण दादांचा नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं आणि दादांची एक वेगळी काम करण्याची हातोटी होती आणि नाशिक जिल्हा ही त्या सगळ्या त्यांच्या कामाच्या पद्धतीला त्याला पूरक असं काम निश्चितच उभं करेल आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्याही पुढे व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाईल। आपण म्हटलात त्याप्रमाणे अजितदादांची एक मजबूत पकड जी आहे ती नाशिक जिल्ह्यावर होती। भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील यांनी एकत्रित मिळून मधल्या काळात जे यश मिळवलं, सर्वाधिक आमदार नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी बघायला मिळत आहेत। काय नेमकं एक मोठी पोकळी खरं तर जिल्ह्याला सुद्धा नेतृत्वाला वाटत असेल, काय नेमकी भावना आहे? ते तर निश्चितच आहे की दादा गेल्यानंतर पोकळी तर निर्माण झालेलीच आहे, परंतु आता आम्ही सर्व सुनेत्राताईच्या नेतृत्वाखाली, आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून ही पोकळी भरून काढू आणि दादाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। अण्णा, मधल्या काळामध्ये अजितदादांनंतर ज्या पद्धतीनं पक्षामध्ये काही वाद म्हणा किंवा काही विलिनीकरणाचा विषय असेल, हे सगळे विषय सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात नेमकी काय त्याच्यामुळे भावना निर्माण झाली? नाही, ठीक आहे, आता हे सर्व वरचे विषय त्याच्यावर मी काही जास्त बोलू शकणार नाही, परंतु खाली आता मी जवळजवळ गेले 8 दिवस संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करतोय आणि तुम्ही जर बघितलं असेल तर प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे ते वर काय चाललंय त्याचा फार खाली काही इथे नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला त्याचं फार काही आम्ही त्याच्यात लक्ष कार्यकर्त्यांमध्ये बी त्याबद्दल काही दुसरी काही वेगळी काही भावना नाही। कार्यकर्ते ही उत्साहामध्ये काम करताय आणि आम्ही मोठं काम या जिल्ह्यामध्ये उभं करतोय आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली। मोठं काम नाशिकमध्ये उभं करतो आहोत। येणाऱ्या दिवसांमध्ये 22 जुलै रोजी अजितदादांची जी शासकीय जयंती आहे त्यानिमित्तानं नाशिक जिल्ह्यामध्ये देखील कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे। पोकळी निश्चितपणे निर्माण झालेली आहे, ती पोकळी भरून काढण्याचं काम जिल्हाध्यक्ष सांगतायत त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याभरात सध्या सुरू आहे आणि त्यामुळे आता येत्या 22 जुलैला स्वर्गीय अजितदादा पवार यांची शासकीय जयंती जी आहे ती नाशिकमध्ये देखील साजरी होणार आहे। त्याच्यासाठी भुजबळांसह जिल्ह्याभरातले सगळे नेते, आमदार हे देखील उपस्थित राहणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।